दरवर्षी जवळपास 100च्या वर आपण नमुने घेतो. त्यापैकी NPK खताचे मागच्या वर्षी जवळपास आपण 7 नमुने आपले व्यवस्थित आले होते. ते आपल्याला फक्त हे पत्र द्या, त्या खताला आम्हाला शंका वाटते या कामाला अॅनालिसिस करून मिळावं असं झाला तर पुढील कारवाई करू. पेस्टिसाइडचं पण सेम आहे. कोणाला जर शंका वाटत असेल तर त्याने आम्हाला कळवावं की शंकास्पद कीटकनाशक आहे. अधिकारी जरी असले ना जनतेची सेवा असते तसं एवढा मोठा कोणी नाही द्यायचं. आमदार साहेब काय सांगाल, आज जी मीटिंग झाली त्या मीटिंग संदर्भात आढावा बैठक झाली, सर्व विभागाचे अधिकारी होते, काय सांगाल? आज या ठिकाणी पाणी टंचाई आणि खरीप हंगाम याची मीटिंग या ठिकाणी आज घेण्यात आली. सर्व अधिकारी उपस्थित होते. अनेक शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांनी आपल्या त्या ठिकाणी समस्या ज्या होत्या त्या मांडल्या. त्या निश्चितपणे सोडवण्याचं काम भविष्य काळामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि ज्या काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याच्यात देखील लवकरात लवकर पूर्तता करून त्या कंप्लीट कशा होतील याच्यावरती देखील प्रशासनाच्या माध्यमातून आपण राज्य शासनाच्या माध्यमातून काम करतोय. पाणी टंचाई असू द्या किंवा शेतकऱ्याच्या संबंधित बी बियाणे खतं किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये अनेक जवळपास 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी मीटिंग चालली, चर्चा झाली. अतिशय सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना असतील त्या पोहोचवण्याचं काम असतील. आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे जो काही अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, याच्या माध्यमातून जे नुकसान झालेले आहे ते त्वरित देण्याचे देखील आदेश देण्यात आले. आणि जे काही मागचे पंचनामे असतील आणि काही त्या ठिकाणी रकमा जर शिल्लक असतील त्याही त्वरित वितरित करण्याचे आदेश त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पाणी कमतरता आहे अशा ठिकाणी बोरवेल असतील, विहिरी असतील, छोटे पाटबंधारे, तलाव वगैरे बाकीच्या सगळ्या ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला करता येईल त्या देखील आत्ता आपण शासनाच्या माध्यमातून त्या देखील करत आहोत. आणि पानन आणि शिवरस्ते बळीराजा जो राज्य शासनाच्या माध्यमातून उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहोत. आज त्यासाठी संबंधित सगळे प्रांत साहेबांच्यापासून DYSP साहेब, तहसीलदार साहेब आणि संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची मीटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि 10 मंडल या ठिकाणी शिरूर तालुक्यात आहेत. आणि प्रत्येक मंडलमधून पहिले प्रायोरिटीवरती पहिले 15 रस्ते घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 150 पानन आणि शिवरस्ते आणि इतर जे रस्ते आहेत ते विकसित केले जाणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये जे काही 5 सदस्य त्या ठिकाणी निवडायचे आहेत शेतकऱ्यांच्यामधून ते देखील या ठिकाणी निवडले जातील. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता अधिकचा वेग देऊन हे जे काही रस्त्याचे ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.